एक मोठी फाईट, एक बिग फाईट सामना आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. एका बाजूला आपण सूरज त्यांच्या साथी समवेत आपण खुनाला बघतोय, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पंचांच्या भूमिकेत आपण नक्कीच संकेत बघत मेन पंचांच्या भूमिकेत स्कीवरले पंच. स्ट्राईक घेतला नक्कीच आपण सूरजला बघतोय, नॉन स्ट्राईकला आपण खुनाला बघतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सनी, दोन बंधुराजांची जोडी आपण या मैदानात. एका बाजूला सूरज आणि त्यांच्या समवेत त्यांचेच बंधुराज आपण ऋषी, अशी ही बंधुराजांची जोडी. आणि स्ट्राईक आपण सूरजला बघतोय, यष्टांच्या मागे सुशांत पवारला बघतोय. कुठेतरी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण सनीला बघतोय. तर वेळ देखील इथे मात्र चालू केला जाईल. तर चला सनी, चला भाऊ, आपल्याला देखील विनंती आहे, त्वरित क्षेत्ररक्षण रचायचं. सनी गोलंदाजी मार्कवर एक सनी आहेत. स्ट्राईक आपण सूरजला बघतोय, नॉन स्ट्राईक आपण कुणालला बघतोय. क्षेत्ररक्षण इथे तैनात केले गेले बघा. आपल्या माहितीसाठी 16 मिनिटांमध्ये आपल्याला हे 4 षटकं फेकायचे, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जाईल. 2 धावांची पेनल्टी इथे मात्र ऍड केली जाईल. कुठल्याही प्रकारची वेळ इथे मात्र आता वेळ घालायची नाही बघा. कुठेतरी तिसरा सामना मैदानात चालू आहे. तर तसेच बघा, जिजायलन संघ आपल्यासाठी एक सूचना आली आहे. आपले सर्व खेळाडू हे मात्र जे चेअर्स ठेवलेत त्यामध्ये बसणे अनिवार्य आहेत, अन्यथा कोणताही खेळाडू जर उभा असेल तर मात्र प्रत्येक षटकामागे आपल्याला 2 धावांची पेनल्टी ही ऍड केली जाईल. तर टायमर तिकडे चालू केलं जायला. तर चला सनी, आता मात्र टायमर इथं मात्र ऑन आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सनी. स्ट्रायकरला आपण सूरजला बघतोय. पहिला चेंडूवर इथे मात्र यश मिळाले का? तर पहिल्या चेंडूवर फलंदाज इथे मात्र झालाय बाद. पहिल्या चेंडूवर यश इथे मात्र मिळालाय. कुठेतरी पहिला चेंडू हलकादाने खेळण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी आपण कव्हर्स रिझन मध्ये चुकी झाली आहे आणि फलंदाज इथे मात्र बाद झालाय. इथे मात्र नवीन फलंदाज ओमकार लोडभे. पहिल्या चेंडूवर कुठेतरी हलकादाने खेळण्याचा प्रयत्न, फक्त स्टेअर करण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी शेवटच्या क्षणाला एलिव्हेशन मिळालंय आणि फलंदाज इथे मात्र बाद झाले. पहिल्या चेंडूवर यश मिळालंय. चांगल्या प्रकारे कामगिरी आता मात्र सन्नी केली. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ बाकी. पहिलं षटक आहे. ओमकार आलेत. क्षेत्ररक्षण बदल करण्याचा प्रयत्न आता मात्र आपण विश्वा कव्हर मध्ये आपण एक खेळाडू तैनात केला. आपण भाऊला बघतोय, अमित आहेत. काव करून आपण नक्कीच ऋषीला बघतोय. एक डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहेत. आता मात्र पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. पहिला चेंडू लिगल, पहिल्या चेंडूवर यश मिळालं. त्यानंतर मात्र दुसरा चेंडू कुठेतरी वाईट चेंडू फेकला. एक्स्ट्राची धाव. आता मात्र धावांचा श्री गणेश इथे मात्र झालाय. तर मग नक्कीच आपण विचार केला, बघितला तर कुठेतरी प्रत्येक स्पर्धेमध्ये एक आगळं वेगळं मॅन ऑफ द सिरीज साठी प्राइज बघितलं, पण या स्पर्धेमध्ये आपण एक सिल्वर चेन, एक चांदीची चेन, कोणता खेळाडू आहे उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच कोणता खेळाडू ही चेन आपल्या घरी घेऊन जाईल. कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण एक आगळं वेगळं प्राइज, कुठेतरी ट्रॉफी असतात, काही ठिकाणी आपण सायकल बघितलेत, असे कूलर बघितलेत, पण या स्पर्धेमध्ये एक चेन, एक सिल्वर चेन, कोणता खेळाडू, एक आगळं वेगळं प्राइज आयोजकांच्या हस्ते आपण देण्याचा प्रयत्न नक्कीच केला आयोजकांनी. तर तसेच पंकज सावंत साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तसेच विखे पाटील आपण देखील यायचं, आपण देखील आल्यात. एक इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पूर्णपणे स्ट्रेच केलं. आपण काऊ कॉर्नर मध्ये नक्कीच ऋषीला बघतोय पूर्णपणे स्ट्रेच करण्याचा प्रयत्न. बघा ऍक्शन रिप्ले, ज्या प्रकारे आपण चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी 4 चेंडू आणि 4 धावा झाल्यात. फलंदाज पहिल्या चेंडूवर यश मिळालंय, पण मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न, कारण की जिजायलन संघ एक चांगला संघ, एक मातबर संघ आहे. तर बघा नक्कीच अथर्व, आपल्याला देखील विनंती आहे थोडस संभावून क्षेत्ररक्षण करायचं. बघा इथे मात्र अजून एक सुरेख क्षेत्ररक्षण आहे. कुठेतरी विचार केला क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे होते त्याच प्रकारे गोलंदाजी देखील सुरेख केली जाते. निर्धाव चेंडू आहे. शेवटचा चेंडू, पहिलं षटक मैदानात मार्ग असते. 4 धावा झाल्यात, 1 गडी. पहिल्या चेंडूवर यश मिळालं होतं. रिवर्सचा फटका लगवण्याचा प्रयत्न आपण बघतोय. भाऊला बघतोय, पवनला बघतो, बघा पवन शेट्टीला बघतो, त्यांचा बंधुराज प्रतीक. या संघामध्ये जर विचार केला तर 2 बंधुराजांची जोडी, एका बाजूला पवन शेट्टी, प्रतीक शेट्टी, तसेच
अजून एक जोडी आहे बघा या संघामध्ये. संघाचे दोन स्टारकास्ट आपण बघतोय, ऋषी आणि सनी. षटक संपले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या धावफलकर 1 गडी बाद 5 धावा. पहिलं षटक संपले. सनीचा आता मात्र नवीन बंधुराज ऋषी आलेत गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक फेकण्यासाठी 3 मिनिटं नक्कीच खर्च केले. 3 मिनिटं 15 सेकंद. आता मात्र ऋषी आलेत गोलंदाजी मार्कवर. नवीन गोलंदाज. चला ऋषी, आपल्याला देखील विनंती आहे, वेळ इथे मात्र कुठेतरी चालू आहे. वेळ थांबवण्याची ताकद आपल्यात नक्कीच नाहीये. कुठेतरी स्टॉप वॉच आपण चालू केला गेलाय. 3.5 मिनिटाचा खेळ आतापर्यंत नक्कीच झालाय. 5 धावा झाल्यात. धावफलकर 1 गडी बाद झाल्यात. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋषी. पहिला चेंडू आपण बघतोय ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न अथर्व आहेत. सिंगल स्वरूपाच्या कार्पेटच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी सन्मान देण्याचा प्रयत्न ओमकार. ओमकार एक संघाचा एक चांगला खेळाडू, एक चांगला बॅटर, एक हार्ड हिटर बॅटर आहे. आता कशा प्रकारे, कारण की पहिल्याच चेंडूवर यश मिळालं, एक मोठा फलंदाज बाद झाला, पण मात्र आता मात्र खांद्यावर जबाबदारी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. चांगला खेळाडू आहे. एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी त्वरित नक्कीच येणार आहे येत्या शनिवार रविवार. इथे मात्र चूक झाली आहे. जो खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो, मात्र त्याच्याकडनं आज मात्र चूक झाली. काकाकडनं मात्र कुठेतरी चूक झाली. एक चौकार आला, एक नशिबाचा चौकार. चूक झाली कुठेतरी. आपण बघतोय लॉंग ऑन रिझन मध्ये चूक केली गेली. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फक्त हलक्या हाताने खेळण्याचा, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न आपण बघतोय. फाईन लेगला क्षेत्ररक्षण आहेत, कुठेतरी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न. एक चौकार आलाय, एक नशिबाचे चौकार आलाय. 11 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. दुसरं षटक धावसंख्येवर झालेत. 11 धावा झाल्यात. अजून देखील पहिल्या फेरीत एक सामना कुठेतरी बाकी आहे. तिसरा सामना मित्रात रंगला. एका बाजूला जिजा 11 त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो, त्यांच्या विरुद्ध, तोच म्हणजे विजय स्टार संघ. एक चांगला संघ आहे. तर यानंतर होणारा सामना एका बाजूला आपण अनायरा सीसी त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल, तोच म्हणजेच खलास 3-1-4 संघ. एक चांगला संघ. तर भाऊ बघा, नक्कीच बघायचंय. लाईट कुठेतरी अजून एक, इथे मात्र अजून एक चौकार आलाय. कुठेतरी प्रति हल्ला चढवण्याचा प्रयत्न. 5 चेंडूने 16 धावा झाल्यात. या षटकामध्ये धावा आल्यात. 2 चौकार कुठेतरी आलेत. एक लेग बसरवाची धाव. चांगले कामगिरी करण्याचा प्रयत्न. इथे मात्र सिंगल स्वरूपाची एक धाव आणि षटक संपले का? तर षटक देखील संपले. 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या धावफलकर 1 गडी बाद 17 धावा. यानंतर नक्कीच आमच्याच समालोचक मित्र यांचाच संघ खेळणार आहे. कुठेतरी त्यांच्याच आवाज, त्यांच्याच सामन्यामध्ये नक्कीच ऐकण्याचा प्रयत्न आपण देखील करणार आहोत. 2 षटक संपलेत. 6 मिनिटांचा वेळ झालाय. 6 मिनिटं 20 सेकंद या 2 षटकांसाठी आपण घेतलेत. 16 मिनिटांमध्ये बघा नक्कीच आपल्याला 4 षटक फेकायचे. पवन नवीन एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा सनी दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज आहे. कुठेतरी पहिलं षटक टाकलं, 5 धावा खर्च केल्यात. पहिल्याच चेंडूवर यश मिळवून दिलं होतं, पवन मात्र कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये थोड्याशा धावा खर्च केल्या. ऋषीने कमबॅक करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू स्लोअर वन, स्वीपचा फटका लागवण्याचा प्रयत्न. सिंगल सरपंच एक धाव. 18 धावा झाल्यात. कुठेतरी तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. स्टॉप वॉच देखील कुठेतरी चालू आहे. 7 मिनिटांचा खेळ आतापर्यंत नक्कीच झाल्यात. इथे मात्र काय घडलंय? या स्पर्धेतील दुसरा 18 नो प्लस 18 नक्कीच समासावी. या स्पर्धेतील दुसरा 18 कुठेतरी एक वेगळी संकल्पना नक्कीच प्रणय कदम आणि त्यांच्याच बंधुराज प्रथम यांनी या स्पर्धेमध्ये ऍड केली गेली आहे. 18 प्रत्येक षटकामध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये नक्कीच आपण षटकार बघतो, पण या स्पर्धेमध्ये 18 आहे बघा. 26 धावा. मागच्या सामन्यामध्ये कुठेतरी ऋषीने देखील याच स्वरूपाचा फटका लागायला गेला होता, पण इथे मात्र 18च्या साह्याने धावसंख्येत कुठेतरी वाढ झाली. धावसंख्येत हा प्रकार आपण बघतोय 30 म्हणजे 27 धावा झाल्यात. 28 धावा झाल्यात. 9+1 एकूण 2 धावा धावसंख्येत होईल वाढ.
28 धावा झाल्यात. चला थोडंसं स्पीडअप करायचं, थोडंसं फास्ट खेळायचंय. तर इथे मात्र रिव्ह्यूची मागणी केलेली आहे पंचांकडून. रिव्ह्यूची मागणी खेळाडूंना तसेच टीम्सला कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल. तर इथे मात्र रिव्ह्यूची मागणी पंचांकडनं केली गेली आहे. तर रिव्ह्यू मात्र चेक केला जाईल. कुठेतरी ओव्हर स्टेप स्टॉप वॉच नक्कीच ऑफ केलं, स्टॉप केला गेला. इथे मात्र स्टॉप वॉच 7 मिनिटं 42 सेकंदाचा खेळ आतापर्यंत झालाय. तर इथे मात्र डिसिजन पेंडिंग होतं आणि इथे मात्र पंचांनी 9 चेंडू कुठेतरी घोषित केलाय. ओव्हर स्टेप पंचांनी 9 चेंडू घोषित केल्या. पंचांकडे मागणी केली गेली होती. कुठेतरी तिसरा पंचांनी चेक केलंय. इथे मात्र ओव्हर स्टेपचा 9 चेंडू घोषित केल्या गेल्या. 2 धावा इथे मात्र ऍड केल्या गेल्यात. 28 धावा झाल्यात धाव फलकावर. स्टॉप वॉच पुन्हा एकदा चालू केला गेलाय. नो प्लस पण 28 धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडूचा खेळ अजून देखील कुठेतरी बाकी 7 मिनिटांचा खेळ म्हणजे 7 आता मात्र 8 मिनिटांचा खेळ चालू झालाय. 4 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. गोलंदाजी मार्कर पण गोलंदाज सनी स्ट्रायकिंगला आपण ओमकारला बघतोय. पुन्हा एकदा स्वीप लगावण्याचा प्रयत्न. त्याच दिशेने कुठे वारंवार फाईन लेगला आपण एक क्षेत्ररक्षण तैनात केले गेले. त्याच दिशेने वारंवार मारण्याचा प्रयत्न आहे. कुठेतरी सुरेख क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आहे. कुठेतरी साथ देणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण की मोठा सामना आहे. कुठल्याही प्रकारची संधी पुन्हा एकदा नसेल. या स्पर्धेमध्ये आपण दोस्ती चषक बघतो 20-26 या स्पर्धेचे नियम ज्या प्रकारे आहेत त्या प्रकारे या स्पर्धेची एक वेगळीच संकल्पना आपल्या भेटीसाठी आली आहे. 2 दिवसीय स्पर्धा आहे. 8 संघ या स्पर्धेत खेळतील. आजच्या दिवसामध्ये 4 ट्रॉफीज म्हणजेच 4 प्राइज आपण नक्कीच बघतो. या 4 ट्रॉफीचं कोणते टॉप 4 कोणते 4 संघ टॉप 4 मध्ये प्रवेश मिळवतील. बॅकफुटून शफल खेळून करण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय कव्हर सीझन मध्ये आलाय. चौकार आलाय. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षण कुठेतरी बीट केला गेला आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि हा देखील आलाय चौकार. ओमकार आता मात्र चांगल्या प्रकारे कामगिरी करतो. कुठेतरी 1 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. 34 धावा झाल्यात. 34-3-4 हा चेंडू देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय. तसेच अजून एक आमचे साथी समालोचक म्हणजे साथीच मित्र आकाश देवळकर आपण देखील यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. मुख्य मंचावर यायचं आकाश. आपण देखील यायचंय. आपण देखील याच क्रीडांगणावर फारशे स्पर्धा आपण आयोजित केल्यात. चला कोणत्या प्रकारचं टीम मिटिंग इथे मात्र घ्यायची नाही. गोलंदाजी मार्फत आता गोलंदाज प्रतीक शेट्टी पवनांचे बंधुराज 35 धावा झाल्यात. 35-3-5 35 धावा झाल्यात. 1 गडी आतापर्यंत बाद झाले. चांगल्या प्रकारे कामगिरी कुठे आपल्या खांद्यावर जबाबदारी ओमकार घेऊन घेतो. ओमकार तसेच साथी समेत आपण आघाडीचा फलंदाज कुणाला बघतोय. आतापर्यंत चांगली कामगिरी ओमकारने केलेत. 3 चौकार आपल्या संघासाठी लागवलेत. पुन्हा एकदा पॅडसअप करण्याचा प्रयत्न. वारंवार कुठेतरी ऑन साईडला मागवण्याचा प्रयत्न आपण बघतोय. पियुष आहेत बघा. प्रतीक शेट्टी आलेत. 10 मिनिटं झालेत बघा. 4थं षटक मार्गस्थ मैदानात 10 मिनिटं झालेत. प्रतीक आहेत. 36 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. 4थं षटक गोलंदाजी मार्फत पण गोलंदाज प्रतीकला बघतोय. एक चांगला गोलंदाज आहे. संघाचा एक अष्टबैल खेळाडू आहे. पण आता मात्र प्रथम आपण कुठेतरी गोलंदाजी करतो म्हणजे विजय स्टार संघ एक चांगला संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ देखील जिजा 11 संघ आहे. कलात्मक फटका आहे. कुठेतरी
बघा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी ऍक्शन आपण बघितलं तर हा चेंडू नक्कीच तर दोन चेंडूचा खेळ झाला, 4 चेंडूचा खेळ बाकी. इथे मात्र अजून एक सुरेख फटका, इथे मात्र आलाय चौकार, इथे आलाय. कुठेतरी चांगल्या प्रकारे कामगिरी करतो, कुठेतरी खांद्यावर आपल्या जबाबदारी केली, बेधडक फटके लगवण्याचा प्रयत्न आणि 7 नक्कीच मिळते. नशिबाची 7 आज मात्र ओमकारच्या बाजूने एक चांगला संघ आहे. आपण जिजा 11 संघ बघतोय, 41 धावा झाल्या. धावा फलकावर कुठेतरी उच्चांक गाठण्याचा, या स्पर्धेतील उच्चांक गाठण्याचा प्रयत्न नक्कीच करतो तो म्हणजे जिजा 11 संघ. अजून देखील कुठेतरी 9 चेंडूचा खेळ समोर दिशेने मारण्याचा प्रयत्न, हा देखील आलाय चौकार. प्रति उत्तर दुसऱ्या चेंडूवर देखील चेंडू पाठवून दिलाय सीमारेषा पार. एक चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये, एक चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये, हा देखील आलाय चौकार. 45 धावा झाल्या धावा फलकावर. प्रतीक आहे, प्रतीकवर देखील प्रति हल्ला चढवला गेलाय. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर मात्र 2 चेंडू 2 चौकार. आता मात्र चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करेल का? बघा ओमकारचा विचार केला तर वैयक्तिक 28 धावसंख्येवर खेळतोय. 13 चेंडूचा खेळ झालाय, त्याच्यात 7 आपण जर विचार केला तर 9 चेंडूने 14 धावसंख्या खेळतो तो म्हणजे कुणाल. चांगली कामगिरी, कुठेतरी एक हाती सामना आपल्या संघासाठी खेळण्याचा प्रयत्न करतोय तोच म्हणजेच ओमकार. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र अजून एक चौकार. चौकारांची हॅट्रिक आजच्या दिवसातील पहिली कंप्लीट झाली आहे आणि कंप्लीट करणारा बॅटर ठरलाय तोच म्हणजेच ओमकार. चांगल्या प्रकारे कामगिरी, कुठेतरी 49 धावा धाव फलकावर लागल्यात. अजून देखील 7 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. या 7 चेंडू मध्ये कशा प्रकारे प्रति हल्ला करेल तोच म्हणजे ओमकार. मग विचार केला आपण बघितलं तर 5 चौकार वैयक्तिक लागवलेत. चांगली कामगिरी. एक चेंडू, शेवटचा चेंडू, 1 टू गो. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज प्रतीकला बघतोय. पुन्हा एकदा स्विच हिट, हा चेंडू देखील पाठवून दिलाय सीमारेषा पार. अजून एक आलाय चौकार आणि 53 धावा या स्पर्धेतील उच्चांक गाठलाय तोच म्हणजेच जिजा 11 संघाने. 53 धावा. अजून देखील कुठेतरी 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर चला कुठल्याही प्रकारची टीम मिटिंग घ्यायची नाहीये. 13 मिनिटं झालीत. स्टॉप वॉच इथे मात्र ऑन आहे आणि इथे मात्र षटक देखील संपले. 4 षटक संपले तर कुठल्याही प्रकारची वेळेचा आता मात्र अवधी नसेल. अथर्व आलेत. तर इथे मात्र 4 षटकांचा खेळ झाला. 24 चेंडूंचा खेळ आता बंद झाल्यात आणि धावसंख्या धावफलकावर या स्पर्धेतील उच्चांक गाठलाय तोच म्हणजेच जिजा 11 संघाने 53 धावफलकावर लागले. चांगल्या प्रकारे कामगिरी. कुठेतरी पहिल्या चेंडूवर यश मिळालं होतं, सूरज बाद झाला होता 0वर, खातं देखील ओपन करता आलं नव्हतं, पण त्यानंतर मात्र जबाबदारी घेतली तीच म्हणजेच ओमकार आणि कुणालने. बघा ओमकारचा विचार केला तर कुठेतरी 36 धावांवर खेळते वैयक्तिक आणि 7 संवेद आपण बघतो बॅटर तोच म्हणजे कुणाल 14 धावांवर खेळतो. आता मात्र कुठेतरी पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज आहे तोच म्हणजेच बॅटर कुणाल. गोलंदाजी मार्क करून गोलंदाज अथर्वला बघतोय. पहिला चेंडू कुठेतरी डाऊन द ऑफ साइड. पहिला चेंडू आपण बघतोय सोडून देण्याचा प्रयत्न. पंचांनी एक्स्ट्राची धाव खर्च केली. 54 धावा झाल्यात. वाईट चेंडू कुठेतरी पंचांनी घोषित केल्या. 54 धावा झाल्यात. अजून देखील 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरेख चेंडू कुठेतरी पायात टाकण्याचा प्रयत्न, कुठेतरी बॅटर पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. ब्लॉक होल, परफेक्ट लेंथ चेंडू फेकलाय. पहिला चेंडू अवंतर, त्यानंतर मात्र सुरेख चेंडू फेकला गेलाय. कुठेतरी 5 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतोय. 55 धावा आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. स्ट्रायकिंगला आपण बघतोय तोच म्हणजेच ओमकार. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील डीप क्षेत्रामध्ये पाठवून दिलाय. अजून एक आलाय चौकार. कुठेतरी प्रति हल्ला, म्हणजे प्रत्येक गोलंदाजापासून खेळतो. बघा इथे मात्र 40 धावा. आता मात्र या स्पर्धेतील अर्धशतक कंप्लीट करण्याची संधी ओमकारकडे. बघा 40 धावा झाल्यात. 5 चेंडूवर 5 चौकार नक्कीच लगावलेत. इथे मात्र अजून एक चौकार आला. तर कुठेतरी षटकारांची
म्हणजे चौकारांचे षटकार नक्कीच कम्प्लीट. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी. ओमकार बघा 40 धावांवर आपण वैयक्तिक खेळतात. इथे मात्र स्पर्धेतील पहिलं अर्धशतक कंप्लीट करण्याची संधी आपल्याकडे आहे. आणि या संधीचं सोनं करण्यासाठी आपण फक्त आणि फक्त 10 धावा दूर आहोत. 58 धावा झाल्यात. चांगली कामगिरी बघा. ऑपरेटर देखील या सामन्याचा आनंद घेतात. विकास आहेत जीटीसी. 59 धावा 59 59 धावा झाल्यात. तर नक्कीच एक कॅश प्राइज लगावला गेलं इथे मात्र. इथे हे मात्र संधी कुठेतरी गमावली गेली. संधी होती इथे मात्र डीपीएल ची कमिटी म्हणजे मुंबई प्रीमियर लीग आपण नक्कीच बघतो त्यांच्याकडे नक्कीच कुठेतरी कॅश प्राइज लगावला गेला. तो 6 चेंडूवर 6 चौकार जर ओमकारने लगावलं असतं नक्कीच 500 रुपयांचा कॅश प्राइज होतं. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला कोणत्याही प्रकारचं महत्व नाही. संधी मात्र गमावली आहे पण हरकत नाहीये. कुठेतरी आपल्या संघासाठी खेळण्याचा प्रयत्न ओमकार करतोय. 61 धावा झाल्यात. अजून देखील कुठेतरी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 61 धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून देखील 9 धावांची कुठेतरी गरज आहे अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी. ते म्हणजे ओमकारला. इथे मात्र पॅडल करण्याचा प्रयत्न. चेंडू इथे मात्र बीट झालाय. प्ले अँड मिस. सिंगल स्वरूपाची निर्धाव चेंडू आलाय. 61 धावा झाल्यात. कुठेतरी शेवटचा चेंडू बाकी आहे. 17तील शेवटचा चेंडू आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर अथर्व बंटू गो. पुढे चालू खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय. डीप मध्ये एक एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केला गेला. इथे मात्र फलंदाज बाद झाले. सांघिक यश मिळाले. धाव संख्येत ऑफर करतो म्हणजे एकूण 62 आणि 63 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे. तोच म्हणजेच विजय स्टार संघाला या स्पर्धेतील उच्चांक गाठलाय. तोच म्हणजे जिजालन संघाने 62 धावा लावल्यात. 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा. एक भलं मोठं लक्ष ठेवलंय एका मोठ्या संघासमोर. पण आता कशा प्रकारे कामगिरी करतोय. तर चला टॉस साठी यायचंय. तर चला दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी यायचं. अनायरा सीसी विपक्ष आपण बघतोय तेच म्हणजेच खलास 3-1 संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी यायचंय. चला रुचित आपण देखील टॉस साठी यायचंय. तसंच मान्यवर विकी पाटील आपला देखील विनंती आहे. आपल्या असं आपण नक्कीच नाणेफेकी देखील करणार आहोत. तर दोन संघांमध्ये इथे मात्र नाणेफेकी देखील केली जाईल. एका बाजूला आपण अनायरा सीसी दिबा विभागातील एक संघ त्यांच्या अगेन्स्ट आपण देवीचा वाडा रुचित पंढर यांचा संघ तोच म्हणजेच खलास 3-1 संघ. एक चांगला संघ एका बाजूला दिवा तर एका बाजूला आपण दुसरा गणेश थोडं फास्ट यायचं. जरा गणेश यायचंय थोडं फास्ट यायचंय. आघाडीचे 2 फलंदाज मैदान दाखल झाले. एका बाजूला आपण सनी आणि ऋषी 2 बंधुराज. तर गणेश थोडं फास्ट यायचं बघा. गणेश थोडंसं फास्ट यायचं. मान्यवरांना देखील विनंती आहे. मान्यवरांच्या हस्ते आपण नाणेफेकी देखील करत आहोत. विकी पाटील आपण देखील यायचं. आपल्या हस्ते आपण नाणेफेकी देखील संपन्न करणार आहोत. एका बाजूला दिवा बघतील अनारा संघ त्यांच्या अगेन्स्ट आपण बघतोय खलास 3-1 संघ. आणि मान्यवरांच्या हस्ते विकी पाटील यांच्या हस्ते आपण नक्कीच नाणेफेकी देखील करतोय. छापा असा कॉल असेल तोच म्हणजेच आणि नाणेफेकी जिंकली तीच म्हणजेच खलास 3-1 संघ. तर रुचित आपण टॉस जिंकल्यात आणि या स्पर्धेचे नियम आपण नक्कीच बघितलेत. एक आगळेवेगळे नियम आहेत. आपण या स्पर्धेमध्ये 18 देखील आहेत. तर कशा प्रकारे आपण नाणेफेकी जिंकल्यात आपला निर्णय काय असेल. गोलंदाजी करू आम्ही. तर आज कोणत्या प्रकारचा चेंज असेल का सेम टीम आज आपण खेळणार आहोत. नाही आज फिल्डर कमी आहे. चेंज काय नाही. तर नक्कीच गणेश आपण नाणेफेकी हरल्यात. आपल्याला प्रथमतः बॅटिंग करायची आहे. तर आपण नाणेफेकी जिंकला असता तर आपला निर्णय काय असता. मिनी फिल्डिंगच घेतला असता. तर नक्कीच आयोजनाबद्दल 2 विषय आणि या स्पर्धेचे नियम फार वेगळे. तर ट्रॅक शूज कंपल्सरी आहेत. तसेच कुठेतरी जर आपण 2 सबस्टिट्यूट खेळले तर ते 2 सबस्टिट्यूट आपण यष्टांच्या मागे ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि या स्पर्धेत जर आपण कुठल्याही प्रकारची वाईट ट्रॅक जर कंप्लीट केली नसेल प्रदान केली नसेल तर प्रत्येक षटकामध्ये 5 धावांची पेनल्टी. ही आगळीवेगळी संकल्पना आपण दोस्ती चषकामध्ये बघतोय. 18 देखील बघतो. तर या स्पर्धेविषयी 2 शब्द. चांगलीच टुर्नामेंट आहे आणि जे 8 रन काहीतरी नवीन आहे आमच्यासाठी पण
तर नक्कीच दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. प्रथम आपल्याला बॅटिंग करायची NRSSC नाणेफेकीचा कौल जिंकलाय तोच म्हणजेच खलास 3-2 संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण केल्याने इन्व्हाइट केलाय तेच म्हणजेच NRSSC ला प्रथम बॅटिंग साठी. आणि 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तोच म्हणजेच विजय स्टार संघाला. तर स्ट्राईक एंडला आपण सनीला बघतोय, नॉन स्ट्राईक एंडला आपण ऋषीला बघतोय. स्ट्राईक एंडला सनी, नॉन स्ट्राईक एंडला ऋषी. आणि गोलंदाजी मार्गवर आपण गोलंदाज आणि गोलंदाजी मार्गवर आपण गोलंदाज करणला बघतोय. कुठेतरी 63 पहिला म्हणून आव्हान पार पाडायचंय तेच म्हणजे विजय संघाला. आकडचे 2 फलंदाज 2 बंधुराज इथे मात्र मैदानात दाखल झालेत. गोलंदाजी मार्गवर आपण गोलंदाज करणला बघतोय. जिजा 11 विपक्ष विजय स्टार असा सामना आहे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना मैदानात रंगला. यानंतर होणारा सामना तो म्हणजेच NRSSC विपक्ष खलास 3-4 संघ. दोन संघ एका बाजूला दिवात एका बाजूला डुंबोली. पहिला चेंडूवर कुठेतरी अवंतर एस्ट्राची धाव कुठे पहिला चेंडू इथे मात्र वाईट फेकला गेलाय. सुरुवात झालीय कशा प्रकारे इथे मात्र पहिला चेंडू धाव संख्येत ऍड झाली. पहिला चेंडू वाईट त्यानंतर मात्र पॅडल स्वीप चेंडू फेकून दिलाय. लॉंग लेग रिझन मध्ये आलाय चौकार. पहिला चेंडू अवंतर. आता मात्र प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सनी आणि ऋषी नक्कीच करतील. 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा एक भलं मोठं आव्हान ठेवलंय. या स्पर्धेत उच्चांक गाठणारा ठंग ठरलाय तोच म्हणजेच आपण जिजा 11 संघ बघतोय. चांगला संघ आहे पण त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ देखील माथोपर संघ आहे. त्या संघामध्ये त्या संघाची बॅटिंग लाईनअप देखील फार खोलावर आहे. सनी, ऋषी, पवन, भाऊ, सुशांत. हा चेंडू देखील सोडून दिलाय. पहिला चेंडू अवंतर त्यानंतर मात्र चौकार. अजून एक 2 चेंडू कुठेतरी एक्स्ट्रा फेकले गेलेत. धावसंख्येत आपल्याकडे 1 चेंडू आणि 6 धावा झाल्यात. 1 चेंडू 6 धावा झाल्यात. चांगल्या प्रकारे कामगिरी करावी लागली. चांगल्या प्रकारे गोलंदाजी स्कोर तर नक्कीच धावफलकावर लावल्यात पण आता मात्र कशा प्रकारे इथे मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क दिसत नाही. प्ले अँड मिस आणि आलाय तोच म्हणजे निर्धाव चेंडू. कुठेतरी चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न. नक्कीच ऋषी सांगतो की वाईट आपण पंच आपण बघतोय मेन पंचाच्या भूमिकेत संकेत भगत स्क्वेअर लेग पंच आपण सूरज मात्रे. एका बाजूला आपण श्री 11 तर एका बाजूला मी डोंबलेकर संघ. निर्धाव चेंडू बघा पंचाने कुठल्याही प्रकारचं इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो तोच म्हणजे गोलंदाज कारण चांगला गोलंदाज आहे. एक चौकार नक्कीच लागवला. 2 अवंत चेंडू फेकले गेलेत पण आता मात्र 3 चेंडू फेकले गेले. 3 चेंडू 6 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक या पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल कुठेतरी विकेटच्या शोधात कारण की चांगला संघ आहे. ही जोडी ब्रेक करणं तेवढंच महत्वाचं आहे. इथे मात्र फलंदाज झालाय बा. 4थ्या चेंडूवर यश कुठेतरी प्राप्त केलंय. एक मोठी विकेट मिळाली. सनीला इथे मात्र मैदान सोडावं लागतंय. तर न्यू बॅटर आपण सुशांत पवारला बघतोय. फलंदाज बाजूला 4थ्या चेंडूवर कुठेतरी यश मिळेल. एक मोठा फलंदाज बाद केलाय गोलंदाज करणने. न्यू बॅटर आता मात्र सुशांत पवार. सनी गेलाय आता मात्र जागा भरण्यासाठी. पहिला चेंडूवर स्विच हिट लागण्याचा प्रयत्न. पहिला चेंडूवर स्विच हिट तर नक्कीच आलाय. एक हिट फटका आलाय. चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर कलात्मक फटका लागवण्याचा प्रयत्न यश इथे मात्र मिळालाय सुशांतला. चौकार आलाय. 10 धावा धावल्यात. कुठेतरी एक चेंडूंचा खेळ बाकी बघा. शेवटचा चेंडू बाकी आहे. पहिल्या चेंडूवर कुठेतरी कलात्मक फटका लागवण्याचा प्रयत्न. अजून एक त्याच दिशेने इथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहेत. पॉईंट मध्ये आपण क्षेत्ररक्षण तैनात केला गेले बघा डीप पॉईंट मध्ये. आणि षटक देखील संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्येत आफ्रिकावर 1 गडी बाद 11 धावा. आणि इक्वेशन 24 चेंडू आणि 52 धावसंख्येची गरज. चला संतोष पेंडकर चला आपल्याला विनंती आहे कुठल्या प्रकारची टीम मिटिंग घ्यायची नाही. जिजा 11 संघ वेळ इथे मात्र चालू आहे बघा. 4 मिनिटं झाली आहेत.
कुठेतरी 3.5 मिनिटाचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज ओमकारला बघतो. ओमकार लोटबेला बघतोय. पहिलं षटक संपले. करणने धावा खर्च केलेत 1 गडी बाद, 11 धावा खर्च केल्यात. आता मात्र गोलंदाजी मार्क संघाचा एक अष्टपैलू खेळाडू ज्यांनी वैयक्तिक 42 धावा आपल्या संघासाठी कुठल्या तोच ओमकार आला गोलंदाजी मार्कवर. चला सूरज, विनंती आहे थोडंसं स्पीडअप करायचं. ओमकार, कुठल्याही प्रकारची टीम मिटिंग करायची नाही बघा. इथे मात्र कुठल्या प्रकारचा वेळ थांबवला जाणार नाहीये. वेळ हा प्रत्येक टीम मिटिंग वर चालू असेल. कुठल्या प्रकारचा वेळ आम्ही थांबवणार नाहीयेत. तिसराच सामना आहे. पहिला फेरीतील तिसरा सामना. हा चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे अपील देखील केले आहे. पंचांनी अपील त्वरित फेटाळली आहे. स्ट्रायकरला आपण सुशांत पवारला बघतो, ज्यांनी एक चौकार लागवला. वैयक्तिक 5 धावांवर खेळतो. चांगली कामगिरी. पहिल्या चेंडूवर चौकार लागवला. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतोय. आता काव करण्याच्या आपण संतोषला बघतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न स्ट्रेच केलाय. चेंडू ढकलण्याचा प्रयत्न देखील केला गेलाय. लॉंग ऑन द रिझन मध्ये आपण संतोषला बघितलं. सिंगल स्वरूपाची 1 धाव. 63 धावसंख्येचा पाठलाग करतोय. इक्वेशन प्रत्येक चेंडूवर इथे मात्र बदलला गेलाय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र सिंगल. 22 धावा. 22 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. अजून देखील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज ओमकारला बघतोय. 4 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे. स्वीपचा फटका लागवण्याचा प्रयत्न, नक्कीच ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला कुठेतरी टॉप एज लागून लेग बायच्या स्वरूपात बघा. लेग बायच्या स्वरूपात पंचांनी घोषित केलेत. सिंगल स्वरूपाची 1 धाव. 13 धावा झाल्यात. कुठेतरी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग. आता मात्र दबाव सुशांत आणि ऋषीवर नक्कीच असेल, कारण की प्रत्येक चेंडूवर कुठेतरी सिंगल डबल चौकारांची गरज, मोठी फटके लागवण्याची गरज आता मात्र विजेश्वर संघाला आहे. तर प्रयत्न करणं तेवढंच महत्वाचं आहे. इथे मात्र अजून एक फलंदाज झालाय बाद. फर्निचर कुठेतरी डिस्ट्रॉय केले गेले. पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला कुठेतरी बीट झालाय बॅटर आणि फलंदाज इथे मात्र झालाय बाद. न्यू बॅटर आता मात्र अथर्व जातोय मैदानात. कुठेतरी तू चल मे आया बघा. सनी बाद झाला, त्यानंतर मात्र सुशांत पवार देखील बाद झाले. दोन्ही फलंदाज कुठेतरी त्रिफळा चीज झालेत. फर्निचर डिस्ट्रॉय करण्याचं काम एका बाजूला करणे केले, त्याच पावलांवर पाऊल टाकून. आता मात्र इक्वेशन 13 धावा झाल्यात. इक्वेशन आता मात्र 20 चेंडू आणि 50 धावसंख्येची गरज आहे. न्यू बॅटर आता मात्र अथर्व आलेत. 20 बॉल 50 धावसंख्येची गरज आहे. 13 धावा झाल्यात. कुठेतरी अजून देखील फार मोठा धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र डाऊन द लेग साइड चेंडू, वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव. 20 चेंडू आणि 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा. विजेचा संघ चांगला संघ, पण आता मात्र कुठेतरी संघर्ष करतो. इथे मात्र चूक झालीय. प्रत्युत्तर नशिबाचा चौकार मिळालाय. पण लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलं होतं, त्याच्याकडनं चूक झाली. कुठेतरी लेझी क्रिकेट, कुठेतरी खराब क्षेत्ररक्षणाचा दर्जा इथे मात्र दाखवला गेला आपण लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षणाकडून. आणि क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न, मात्र नशिबाचा चौकार. सूरज देखील थोडासा नाराज दिसत. कुठेतरी चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू अडवण्यात यश इथे मात्र मिळालं गेलं नाही. बघा शेवटचा चेंडू बाकी. लास्ट बॉल 1 to go. 18 धावा झाल्यात. 18 चेंडू 19 चेंडू आणि 45 धावसंख्येची अजून देखील गरज आहे. इथे मात्र टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. बॉल स्पॉट ड्राइव्ह आणि षटक इथे मात्र संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फरक झाले. 30 म्हणजे 19 धावा झाल्यात. 18 चेंडू आणि 44 धावसंख्येची अजून देखील गरज आहे. चला, कुठल्याही प्रकारचं टीम मिटिंग घ्यायची नाही संकेत बघत. चला, आपल्या देखील विनंती, आपण देखील सूचना द्यायच्या आहेत. कुठल्याही प्रकारची टीम मिटिंग. स्टॉप वॉच इथे मात्र चालू केलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कौस्तुभ. चला, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कौस्तुभला बघतोय. स्टॉप वॉच नक्कीच बघा. 7.5 मिनिटाचा टाइम झालाय. तर चला, स्टॉप वॉच इथे मात्र ऑन आहे. थोडस फास्ट खेळायचं बघा. अजून एक सामना खेळवायचा आहे. पहिल्या फेरीतील एक सामना शेवटचा सामना आहे. नक्कीच नाणेफेक 2 संघांमध्ये झाले. एका बाजूला अनायरस दिवा विभागातील संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल. देवीचा पाडातील संघ खलास 3 to 1 संघ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कौस्तुभ, एक लेफ्टी गोलंदाज. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. अजून एक पहिल्या चेंडूवर फलंदाज झालाय. अथर्वला देखील इथे मात्र मैदान सोडावं लागतंय. काय गोलंदाजी करतात, कुठेतरी जखडून ठेवले. कुठेतरी संघर्ष करण्याचा प्रयत्न.
बघा नक्कीच एक कॅश प्राइज इथे मात्र कौस्तुसाठी आले. आपण या षटकामध्ये कशाही प्रकारे 3 विकेट जर घेतले तर नक्कीच सागर धमाले यांच्याकडनं नक्कीच आपल्याला 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. इथे मात्र 3 विकेट घेणं तेवढंच महत्वाचं आहे कारण की एक चांगला सामना आहे. प्रतीक शेट्टी आलेत, एक चांगला बॅटर आहे, एक संघाचा एक स्ट्रायकर बॅटर आहे. मात्र कशा प्रकारे जबाबदारी घेणं तेवढंच महत्वाचं आहे कारण की इथे मात्र फार इक्वेशन फार लांब झाले. 17 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे. रिक्वायर प्रति षटकामागे नक्कीच 15.00 इथे मात्र मेंटेन करणं तेवढंच बात आहे. पहिल्या चेंडूवर समोरच्या दिशेने मात्र प्रतिहाला चढवलं गेलंय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, इथून 4 धावा मायनस केल्या जातील. आता मात्र पवन आलेत बघा, न्यू बॅटर पवन आलेत, 23 धावा झाल्यात. आता मात्र इथे मात्र थोडस बघा अहो, 16 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे. अजून देखील प्रयत्न करण्याचा प्रयत्न आहे. कुठेतरी एक लहान खेळाडू नक्कीच मैदानात दाखल झालाय. एक टाइम आउट थोड्या वेळासाठी, काही सेकंदासाठी. 16 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे. प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. पवन आहेत, पवन शेट्टी. अजून इथे मात्र प्रयत्न सुरेख केले गेले होते. कुठेतरी शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे. 9.5 मिनिटाचा खेळ आतापर्यंत झालाय. तिसरा षटक मैदानात मार्गस्थ 24 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्कवर पण गोलंदाज कौस्तुभला बघतोय. पहिल्या चेंडूवर कुठेतरी फलंदाज बाद झाला, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर एक सिंगल स्वरूपाची एकदा. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. स्ट्राईक हँडला ऋषी आघाडीचा फलंदाज आता होता कशा प्रकारे काम करेल. 15 चेंडू आणि 39 धावसंख्येची अजून देखील गरज आहे. स्वीपचा फटका, तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण. कुठेतरी आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्याचा प्रयत्न. मग आपण नक्कीच डीप मध्ये क्षेत्ररक्षण आपण सागरला बघतोय. गावकर रोज आपण सागरला बघतोय. लॉंग ऑन मध्ये देखील साई आहे. ओमकार आहेत पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षण तैनात आहेत. चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न आहे. पवन आहेत, 25 धावा. कुठेतरी शफल होऊन मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र वाईट चेंडू आहे. 26 धावा धावफलकावर लागलेत. बघा अजून देखील 14 चेंडू आणि 37 धावसंख्येची अजून देखील गरज आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, तोच फटका लगवण्याचा प्रयत्न. कुठेतरी शफल होऊन आपण बघतो ऑफ साईडला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, स्वीप मारण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू कुठेतरी बाकी आहे. शेवटचा चेंडू कुठेतरी बाकी आहे. 27 धावा झाल्यात. इक्वेशन आता मात्र फार लांब झाले. 13 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू 36 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक केलं आपण आता मात्र ऋषी कुठेतरी सामना फसलाय. संघर्ष करण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी संघर्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न ऋषीला करावा लागेल. चांगल्या प्रकारे कामगिरी करावं लागेल. चांगला संघ आहे पण आता मात्र चांगल्या संघाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र फटका फसलाय. इथे मात्र चूक देखील झालीये. कुठेतरी झेल घेण्याचा प्रयत्न. झेल जर नक्कीच सोडला असता तर फलंदाज देखील बाद झाला असता. बघा काय घडलं इथे. मात्र कुठेतरी मोह सावरता आला नाही. बघा कुठेतरी झेल घेण्याचा प्रयत्न होता पण झेल स्वीकारला गेला नाहीये. इथे मात्र 7 मिळाले. कुठेतरी शेवटच्या चेंडूवर सिंगल स्वरूपाची 1 धाव मिळाले. षटक देखील संपले आणि आता मात्र इक्वेशन 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 35 धावसंख्येची गरज आहे. तर चला वेळेची अवधी आहे नक्कीच. बघा 11 मिनिटं झालीत. 11 मिनिटं झालीत बघा. गोलंदाजी मार्कर आपण गोलंदाज ओमकारला बघतोय. 28 धावा झाल्यात. इक्वेशन 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे. तर चला बघा आता मात्र 4 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक कंप्लीट करायचं. ओमकार चला स्पीडअप करायचंय. पहिला चेंडूवर आपण सागरला बघतोय. पहिला कुठेतरी आज चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. आज चांगलं क्षेत्ररक्षण, नवीन क्षेत्ररक्षण तैनात, कुठेतरी नवीन खेळाडू तैनात केला गेला. एक नवीन खेळाडू
इंट्रोड्यूस केला गेला जिजायला संघाने, पण आता मात्र चांगली कामगिरी प्रत्येक चेंडूवर अडवण्याचा प्रयत्न इथे मात्र सागरने केल्याने यश देखील मिळाले. आज मात्र कुठेतरी चांगल्या संघाला या स्पर्धेतून बाहेरचं तिकीट दाखवण्याचं काम जिजायला संघ करतोय. ज्या प्रकारे बॅटिंग झाली त्याच प्रकारे कुठेतरी क्षेत्ररक्षणाचा दर्जा इथे मात्र सेट केलाय, तोच म्हणजे जिजायला संघाने सहजपणे कुठेतरी चौकार बिळत नाहीयेत. इक्वेशन 11 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 34 धावसंख्येची गरज आहे. इथे मात्र चेंडू फेकून दिलाय आणि आलाय तो चौकार. 30 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 30 धावांची अजून देखील गरज आहे. म्हणजे विचार केला आपण बघितलं तर प्रत्येक चेंडूवर कुठे चौकाराची गरज फार महत्वाचं. या षटकाला फार मोठं करण्याचा प्रयत्न पवनला देखील करावा लागेल. पवनने ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर चौकार आला त्याच प्रकारे या षटकामध्ये देखील सुरुवात केली. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. वेळेचा अवधी आहे. वेळ आपल्यापर्यंत वारंवार पोहोचवण्याचं काम आम्ही देखील करत आहोत. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू शेवटच्या क्षणाला अडवला गेलाय. आपण बघतोय पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण आहे, तुषार आहेत, कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न. 34 धावा झाल्या. 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. इथे मात्र काय घडलंय, स्टेपआउट करण्याचा प्रयत्न, फलंदाज झालाय बाद. ऋषीला देखील इथे मात्र मैदान सोडलं. कुठेतरी दबाव होता ऋषीवर, नक्कीच मोठे फटके लावण्याचा प्रयत्न, पण मात्र शेवटच्या क्षणाला कुठेतरी चूक झाली आहे. बॅटर देखील बाद झाले. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत. भाऊ मग प्रशांत आलेत, उर्फ भाऊ आलेत. 8 चेंडून 29 धावसंख्येची गरज आहे. मी तुला बोललो पण कुणाल आहेत कुठेतरी फास्ट कुठेतरी थोडंफार फास्ट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवण्याच्या अगोदर फेकण्याचा, थ्रो करण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल, 1 टू गो. वेळ इथे मात्र चालू आहे. 15 मिनिटं नक्कीच झालेत. कुठेतरी एक चेंडू अजून देखील बाकी आहे. सिंगल स्वरूपाची एकदा आता स्ट्राईकला आपण पवनला बघतोय. इथे मात्र शेवटच्या चेंडूवर चौकार देखील आलाय आणि षटक देखील संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ऑफर करतात म्हणजे एकूण 39 धावा झाल्यात. इक्वेशन 6 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 24 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र कशा प्रकारे कामगिरी करणं, कारण की इथे मात्र मोठे फटके, इथे मात्र 88 गरज आता मात्र विशेष संघाला. इथून मात्र 1-8 आला तर कुठेतरी या सामन्याचं समीकरण बदलेल. पण कशा प्रकारे कामगिरी करेल. स्ट्रायकरला आपण प्रशांतला बघतोय, उर्फ भाऊला बघतोय. बऱ्याच वर्ष क्रिकेट एक गोल्डन आर्म हो, ज्यांनी वेळ झाली आहे. तर चला बघा, तुषार आलेत बघा गोलंदाजी मार्कवर. सतीश आलेत. पहिला चेंडू सिंगल हाताने खेळण्याचा प्रयत्न. 5 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. पाच चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. कुठेतरी 40 धावा झाल्यात. अजून देखील लक्ष बरंच पार पाडायचं आहे, ते म्हणजेच विशेष संघाला. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस कुठेतरी गेली. कलात्मक फटका लागवण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी 18 मिळवण्याचा प्रयत्न, पण आता मात्र एक बंधुराज गेलेत, पवन गेलेत. आता मात्र प्रतीक शेट्टी न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय. इक्वेशन आता फार लांब झाले. कुठेतरी समीकरण 4 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सतीश. बघा या संघाचा विचार करता प्रत्येक गोलंदाजाने नक्कीच विकेट संपन्न केल्या गेलेत. इथे मात्र काहीतरी वेगळा फटका लागवण्याचा प्रयत्न होता, पण शेवटच्या क्षणाला कुठेतरी
ताकद कमी पडली पण चौकार आलाय. चौकार मिळाला 3 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. इथे मात्र त्याच पद्धतीने फटका लागवण्याचा प्रयत्न, पण आता मात्र सामना फसलाय आणि कुठेतरी विकेट मिळालाय आणि या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश करण्याची तिकीट देखील मिळाली आहे. तसला आता मात्र कुठेतरी सामना दूर झालाय आणि निर्धाव चेंडू फेकला गेलाय. चला 2 चेंडू फेकायचे आहेत. केविन आहेत न्यू बॅटर आणि आता मात्र सामना संपलाय आणि विजयी झालाय तोच म्हणजेच जिझा 11 संघ पुढील फेरीत दाखल झालाय. कुठेतरी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत होता तोच म्हणजेच विजयचा संघ आणि ह्याच सामन्याचा शिल्पकार ठरलाय ज्यांनी 2 षटकं फेकली तसेच वैयक्तिक नो डाऊट या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय ज्यांनी 2 षटकं देखील फेकली, आघाडीला फलंदाजी देखील केली, वैयक्तिक 42 धावा लगवणारा ठरलाय ओमकार लोडबे ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. तर जयश्री गाडे साहेबांच्या हस्ते आपण नक्कीच सामन्यावरचा पुरस्कार देखील देणार आहोत. तर ओमकार चला यायचंय ज्यांनी 42 धावा केल्या